लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण शहरातील शिवाजी बँक, राजवीर हॉटेल ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय पैठण येथे होत असलेल्या सिमेंट रोडचे काम अतिशय निकृष्ट होत आहे। या कामाची चौकशी करून कार्यवाही होईपर्यंत संबंधित कामाचे देयक देण्यात येऊ नये आणि दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावा। या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे युवा शहराध्यक्ष किरण रमेश घाटविसावे हे सदरील प्रकरणी कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषणास बसले आहे। त्यांनी दिलेल्या विषयांकित अर्ज दिनांक 4 जून 2025 सह अभिश्रेणी 1 सार्वजनिक बांधकाम उपविभाग पैठण यांचे पत्र दिनांक 9 जून 2025 वरील विषयी विनंती की मी विषयांकित प्रकरणी संबंधित कामाची चौकशी करणे, गुणवत्ता तपासणे, संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे आणि सदरील कामाचे देयक थांबवण्याबाबत संदर्भीय तक्रार अर्ज सादर केलेला होता। त्यांच्या सांगण्यानुसार वरील विषयांकित तक्रार अर्जाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सार्वजनिक बांधकाम उपविभाग पैठण यांनी दिशाभूल करणारे बोगस पत्र देऊन सदरील कामासंदर्भात सादर केलेले तक्रार नियमबाह्य पद्धतीने निकाली काढलेली आहे, जे की चुकीचे आहे। कारण वास्तविक पाहता मी सादर केलेल्या तक्रारीत नमूद केलेल्या मुद्देनिहाय चौकशी होणे अपेक्षित असताना संबंधित अभियंताने थातूरमातूर पद्धतीचे पत्र व्यवहार करत त्यांचे पत्र प्रकरणी निकाली काढले याबाबत कळवले आहे, जे की चुकीचे आहे। करता आपणास याद्वारे आपणास अंतिमतः विनंती करण्यात येते की कृपया विषयांकित प्रकरणी आपल्या स्तरावरून 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास त्यांना नाईलाजास्तव सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण कार्यालयासमोर दिनांक 30 जून 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणासंदर्भात कोणत्याही प्रकारची जीवितहानी हानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता आणि पैठण कार्यालयाची राहील। कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.